सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर। मी नम्रता। आता आज आपण बनवणार आहोत फरसबीची भाजी म्हणजेच बीन्सची भाजी। तर चला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी अशा छानशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर फोडणीसाठी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि हे फरसबीची भाजी मी चांगली धुवून साफ करून बारीक बारीक कापून घेतलेली आहे। सुक्या मसाल्यामध्ये घेतलेली घरातली लाल तिखट चटणी, हळद आणि मीठ। पॅन मध्ये घेतलेला आहे 2 चमचे तेल आणि त्याच्यात टाकलेला आहे जिरं। जिरं चांगलं तडतडलं की टाकायचं लसूण आणि लसूण चांगला खरपूस भाजला की आपल्याला टाकायचा आहे कांदा। आणि कांदा चांगला खरपूस भाजला की आपले सुके मसाले टाकायचे आहे आणि पुन्हा छानसं परतून घ्यायचं आहे आणि टाकायची आहे बीन्स। जी आपली फरसबीची भाजी आहे ती टाकून प्रॉपर कोटिंग करून घ्यायचं आहे, मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे थोडंसं पाणी। पाणी थोडंसं टाकायचं, जास्त टाकायची गरज नाही कारण आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत। तर पाणी टाकल्यानंतर प्रॉपर मिक्स केल्यानंतर आपल्याला ठेवायचं झाकण आणि इथे बघा पाणी आपलं थोडंसं आटलेलं आहे। या मोमेंटला आपल्याला टाकायचं आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी टाकायची आहे कोथिंबीर। कोथिंबीर ऑप्शनल आहे, टाकायची नसेल तर काहीच हरकत नाही, पण माझ्याकडे होती म्हणून मी टाकली। तर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर अशीच आपल्याला शिजवून द्यायची आहे कारण ती अर्धीपेक्षा जास्त शिजलेली आहे। आणि ही बघा आपली फरसबीची भाजी म्हणजेच बीन्सची भाजी तयार आहे। किती छान दिसते बघा। तर साधी आणि सोपी रेसिपी आहे। आम्ही कधी कधी तर विदाऊट कांदासुद्धा बनवतो, तीही छान लागते। शेंगदाण्याचं कूट मस्ट आहे। आणि ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।